मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नेहमीप्रमाणे बाळू चावट, बगू नाना, पांडा सुतार आणि नाना चेंगट उगवलेला दिवस कसा तरी घालवण्यासाठी चिंचेच्या दाट सावलीत चकाट्या पिटत बसलेले होते. आईला पांडा, बाबू पैलवान र कसा आला नाही? नाना चेंगट काळजीयुक्त स्वरात म्हणाला. काय बी म्हण नाना, पण बाबू आल्या बिगर ह्यो कट्टा काय रंगत नाही. बाळू चावटाने आपला टेकू दिला. अरे तो बाबू पैलवान आता त्याच्या लग्नाच्या माग आहे नव. बायको केल्या बिगार त्याच्या जीवाला आता गोड वाटणार नाही. गावातल्या जुन्या जाणत्या बाया बाबूच्या लग्नाच्या खटपटीत हायत्या. आता ह्यो मारुतीचा भगत आणि त्यात त्याला मारुती राया प्रसन्न झालेला हाय. ब्रह्मचारी बाबू आता लगीन करून काय दिवा लावणार हाय? लगीन करणार नाही म्हणत होता की, पण आता लय टाणाटाणा उड्या मारायला लागलेला हाय. एकदा का ह्याला बायको मिळाली की गडी जातोयाच कामातनं. म्हणजे तो आपल्या हातातनं निसटलाय. बसतोया बायकोला चिकटून. बघू नानांनी भविष्यातले चित्र उभे केले. एकंदरीत अलीकडे बाबू पैलवानाच्या वागण्यात अनिश्चितता निर्माण झाली होती. आपल्या कंपनीत त्याचं वागणं बरोबर नाही असा ठराव एकमताने पास करण्यात आला. बाबू पैलवान नेहमीप्रमाणे आपल्या गप्पांच्या अड्ड्यावरती निघाला होता. पण मध्येच त्यानं रंगू मामीच्या घरी डोकवायचं ठरवलं. आपल्या लग्नाची खटपट कुठवर आले याचा अंदाज घ्यायचा त्याचा हा प्रयत्न होता. बाबू रंगू मामींच्या घरात शिरला. कोण हाय? बाबू का? अरे य बाबू य. मामींनी डोळ्यावरती हात धरत त्याचे स्वागत केले. अरे बाबू, जरा लांब कुणी असलं तर ते दिसना झालंय. आता हे म्हातारपण लईच त्रासाचं असतं या. एकदा का तुला बायको करून दिली म्हणजे ती माझ्याकडे जाता येता लक्ष तरी ठेवीन र. म्हातारीने सणसणीत चेंडू एवढा लाडू वाटीत घालून त्याच्या पुढं ठेवला. काय बाबू, कुणीकडे राहिला होतास? म्हातारीनं त्याला विचारलं. तसं काय नाही, म्हटलं जाता जाता रंगू मामी काय म्हणत्या ती, त्यांची तब्येत काय म्हणत्या जरा बघून पुढं जावं म्हणून आलो होतो. अरे दोडा, मला माहिती हाय तू कामून हेलपाट मारतोय असत्या. मी आता तुझं लवकर लगीन केल्या बिगार राहत नाही बघ. म्हातारी बाबूच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हणाली. आता म्हातारी ख्याक करून हसली. म्हातारी लग्नाच्या खटपटीत आहे याबद्दल बाबूला तरी बरे वाटले. त्याचं काय हाय मामी, मी असा ह्यो ब्रह्मचारी. मला लगीन करायचंच नाही. आपल्या मारुतीच्या सेवेत आयुष्य घालवणार हाय. अरे दोडा, मारुतीची सेवा ठीक हाय, पण पुढं र तुला भाकरी कोण घालणार? आता तुझी माय म्हातारी झाली नव. आता भाऊजाईच्या हातचा तुकडा किती दिवस मोडणार र? ते काय नाही, मी तुझं लगीन ठरवणार हाय म्हणजे ठरवणार हाय. बाबूने वाटीतला लाडू संपवला आणि तो गप्पांच्या अड्ड्यावरती जाण्यासाठी सुसाट सुटला. वगुनाना बाबू येतोया बघा. बाळू चावटानं सगळ्यांना सावधान केलं. बाबू पैलवान चिंचेच्या पारावर आरामशीर हातपाय पसरून बसला. मग काय बाबूराव, आज तरी टायम केला नव? नाना चेंगटाने विषयाची सुरुवात करून दिली. अरे काय सांगू, त्या रंगू मामीकडे जरा बसलो होतो जाऊन. म्हातारी सोडायलाच तयार नव्हती. आता ह्या जुन्या बाया माझं लगीन करायच्या माग आहे ती. आता मी ह्यो ब्रह्मचारी, मारुती रायाचा सेवक, पण या बाया काय दम खायलाच तयार नाही ती. बाबू पैलवानाला आपल्या लग्नाचा विषय हवा हवासा वाटत होता. आता भावाचं लगीन होऊन त्याला 2 पोरं सुद्धा झाली. आता हे म्हसोबावानी एकलं किती र दिवस राहायचं? बघू नाना उगीच काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणाले. तसं बाबू पैलवानाचं लग्न म्हणजे कठीणच प्रश्न होता. त्याची 6 फूट उंची, अर्धांड आडमाप शरीर, धंदा कुस्तीचा आणि गावभर मोकळेपणाने फिरण्याची त्याला सवय, या सर्वच गोष्टी प्रतिकूल होत्या. तसं थोडंफार शेतीवाडीचे उत्पन्न होते आणि तसे शिक्षण म्हणजे 3rd इयर नॉन ग्रॅज्युएट म्हणजे मराठी 3री पर्यंत शाळा शिकलेला होता. तरी पण त्याला आपल्या त्या लग्नाच्या चर्चेने बरे वाटत होते. उगीचच गोड हुरहुर लागलेली दिसत होती. दिवस कलायला आला होता. नेहमीच्या रीतीप्रमाणे पान, तंबाखू, चुन्याची डबी देवाणघेवाण झाल्यावर मंडळी उठायच्या मार्गाला लागली.
पण काय बी म्हणा बघू नाना, ह्या बाबूरावांचं लगीन झाल्यावरती गड्या अगदी कामातूनच जाणार हाय बघा. मग तो काय आपल्या बैठकीत राहणार नाही. नाना चेंगटाने वाफ सोडली. अरे तुझ्या मायला चेंगट्या. बाबूने नेहमीप्रमाणे नानाच्या पाठीत एक गुच्ची ठेवून दिली. अगाय आहे ग. या रीतीप्रमाणे नाना चेंगट आराडला. सर्वजण अंधार पडत असल्यामुळे घराकडे सुटले. बाबू स्वतःला नॉन गाजरवेट म्हणवून घेत असे. त्याच्या डोक्यात बायकोचेच विचार सदानकदा वळवळत होते. समोरून हातात कंदील घेऊन तात्या कुलकर्णी येत होते. त्यांनी बाबू पैलवानाला हटकले. काय बाबूराव, अंधार पडला आता कुठे हो निघालाय? हेच आपलं ते मारुतीच्या देवळाकडे निघालो होतो. आता काय सांगावं तुम्हाला तात्या, ह्या गावातल्या जुन्या बाया माझं लगीन करायच्या माग लागलेल्या आहे ती. दमच खायला तयार नाही ती. लग्नाला उभा राहा म्हणत्या ती मला. बाबूने तात्याच्या जवळ सुद्धा आपल्या लग्नाचाच विषय काढला. मग बरंच झालं की र. अरे तुझ्या लग्नाची सुपारी मीच फोडणार आणि लग्न सुद्धा मलाच लावावं लागणार नाही का? गावात दुसरा ब्राह्मण कोण आहे? हा, पण बाबू, साखरपुडा आणि सुपारी फोडण्याची दक्षिणा निरनिराळी द्यावी लागल हा. आणि लग्नाची दक्षिणा तर भक्कम घेणार. आता तुझ्यासारख्या पैलवान गड्याचं लगीन म्हणजे ब्राह्मणाला हेच हो. तेवढ्यात तात्यांनी सफाईदारपणे व्यवहाराचा प्रश्न देखील सोडवून टाकला. हत्तीच्या मारी. तात्या आधी लगीन तरी ठरू द्यात किंवा हवी तेवढी दक्षिणा देईन. आता तुमचा आशीर्वाद असून द्या म्हणजे सगळं बघा खुशीत होतं या. बाबूला तशी आपल्या लग्नाची काळजी वाटत होती म्हणून तो तात्यांना म्हणाला. तात्या कुलकर्णी एक गावातला अफलातून माणूस होता. त्यांना रामरक्षा चांगली पाठ येत होती. रामरक्षेचे मंत्र म्हणून तात्या 12 ते 12 सर्व समारंभ उत्साहाने पार पाडत होते. तात्यांनी त्याच्या पाठीवरती हात ठेवला. एक दिवस जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी करणारी रंजना नावाची मुलगी बाबूला पाहावयास आली. रंजना रंगूमामींच्या लांबच्या नात्यातली होती. अंगाने थोराड उंच असल्यामुळे तिचेही लग्न जमता जमत नव्हते. त्यामुळे रंजना बाबू पैलवानाला फिट्ट बसत होती. एकंदरीत काय, रंगूमामींच्याकडे बाबूला दाखवायचा कार्यक्रम होता. त्यामुळे बाबू पैलवान सकाळपासूनच रंगूमामींच्या घराजवळ अस्वस्थपणे घुटमळत होता. एवढा मोठा पैलवान गडी पण रंजना समोर आल्यावरती खाली मान घालून बसला होता. तुम्हाला स्वयंपाक पाणी करता येतो की नाही? सुईत दोरा ऊन दाखवा. हे आणि 4 पावले चालून पण दाखवा. असेच रंजना आपल्याला विचारणार या भीतीने बाबू चांगलाच धास्तावला होता. कसलीही कुस्ती न करताच त्याला घाम देखील फुटला होता. त्याने रंजनाकडे मान वर करून एकदाचे ओझरते पाहून घेतले. त्यानंतर मग तो खाली मान घालून जमीन उकरीत होता. तुमचे शिक्षण काय झाले? धंदा व्यवसाय काय हो करता? रंजना शिक्षिका असल्यामुळे तिने धीटपणे भलतेच प्रश्न विचारून बाबू पैलवानाच्या मर्मावरच बोट ठेवले. बाबू एकदमच गडबडला आणि त्याच्या तोंडाला कोरड पडली. त्याचं काय हाय, तसं आम्ही 3rd इयर नॉन गाजरवेट हाय आणि आता धंदा म्हणाल तर ह्यो कुस्तीचाच असतोया. आता बराच टाइम मेहनत आणि मारुतीची सेवा करण्यातच जातोया. आपलं स्पष्ट बोललेलं बरं नाही का? बाबू पैलवान कसा तरी चाचरत म्हणाला. जीभ टाळ्याला चिकटत होती. आता तुम्ही लग्न झाल्यावर माझ्याबरोबर संसार करणार का त्या मारुतीच्या देवळात राहणार ते एकदा सांगून टाका. म्हणजे मगच मला तुमच्या बरोबर लग्न करता येईल की नाही ते सांगता येईल हो. रंजना म्हणाली. आता बाई, तुम्ही शाळेत पोरांना शिकवायचं म्हणजे गुरुजीच म्हणा की. ते काम करतायचा. आपलं तसं काय नाही. पैलवानकी शिकायला पोर आलं तर दुसऱ्या दिवशी पळून जातं या. तवा आपणच विचार करून सांगा तेवढं. बाबू पैलवानाने नम्रपणे सांगितलं. त्याला रंजना गुरुजी भलतीच आवडली होती. एक दिवस बाबू पैलवान आणि रंजना गुरुजी यांचं लग्न झालं. बाबू भलताच खुशीत होता आणि रंजनाच्या उपकाराने भारावून गेला होता. बाबू पैलवान गावात तसा आपला दरारा व वजन ठेवून होता. पण आपण अडाणी असल्यामुळे त्याची रंजना पुढे नांगी पडत होती. लग्न झाल्यावर रंजना लाजण्याऐवजी बाबूच भयंकर लाजत होता. रंजना जवळ जायला तो घाबरत देखील होता. एखाद्या भित्र्या कोकरावाणी अगदी. हे काय चाललंय तुमचं? एवढा पैलवान गडी जरा पुरुषासारखं वागा की हो. म्हणून एक दिवस रंजनानेच त्याला जवळ ओढलं. तेव्हा कुठे बाबूचा संसार सुरू झाला.
संसार सुख म्हणजे काय हे त्याला रंजनाने शिकवलं. कारण तुम्ही आमच्या गुरुजी. बाबू अजून खाली मान घालतच बोलायचा. अशा रीतीने बाबू पैलवानाला रंजना गुरुजींची शिकवणी विधीपूर्वक सुरू झाली. लवकरच रंजनाने गावातल्या शाळेतच आपली बदली देखील करून घेतली. रंजना खाणे-पिणे व इतर त्या गोष्टीत बाबूचे भलतेच लाड करत होती. रंजना शाळेत गेल्यावर बाबू पैलवान शाळेच्या बाहेरच संध्याकाळपर्यंत तिथेच घुटमळत असे. 1 मिनिट सुद्धा तिला डोळ्यासमोरून हलू देत नव्हता. एकंदरीत रंजनाने बाबूला एकदमच खुळा करून टाकला होता. तो रंजनाला गुरुजी म्हणत असे. खाली मान घालून लाजत लाजतच काय करतात ते करत होता. त्यामुळे बाबू पैलवानाची कट्ट्यावरची बैठक जवळजवळ बंदच झालेली होती. त्याचे नाना चेंगटाला फारच वाईट वाटलं. एवढा मोठा पैलवान गडी बायकोनं खुळा करून टाकला याची सर्वजण चर्चा करीत होते. एक दिवस रंजनाने बाबू पैलवानाला चांगलंच ठणकावलं. तुम्ही अशा अडाणी असल्यामुळे मला तुमची लाज वाटते, ते काही नाही. मी तुम्हाला उद्यापासून सगळं शिकवायला सुरुवात करणार आहे. तुमची सकाळ संध्याकाळ शिकवणी घेणार. तुम्ही बाहेरून बसून SSC व्हायला पाहिजे. मग पुढे कॉलेजचा अभ्यास करून BA सुद्धा करायला लावणार आहे. माझ्या मागे घोटाळण्यापेक्षा काही अभ्यास तरी करा. गावातल्या चकाट्या आता बंद करा. बाबू पैलवानापुढे हे नवीन संकट उभं राहिलं होतं. पण रंजनापुढे त्याचं काहीच चालत नव्हतं. एक दिवस रंजनाने बाबूच्या हातात पाटी पेन्सिल दिली आणि शिकवणीला बसवलं. बिचारा बाबू पैलवान बेरीज, वजाबाकी, गुणिले, भागिले नाईलाजाने पाठ करू लागला. पण गुणाकार भागाकार नक्की काय असतंय हे त्याच्या पैलवानी डोक्यात शिरता शिरत नव्हतं. खारे वारे, मतलई वारे, मोसमी नैऋत्य वारे, मान्सूनचा पाऊस, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, H2O, बाप रे, सगळंच भयंकर प्रकरण होतं. पुस्तके वाचताना बाबूचा त्रिफळाच उडत होता. रंजना चिडचिड करून त्याला पुन्हा पुन्हा अभ्यासाला बसण्यास भाग पाडत होती. बाबू पैलवान या नव्या प्रकाराने जाम वैतागून गेला होता. आज रंजना शाळेत गेल्यावर अभ्यासाला दांडी मारून नेहमीप्रमाणे चिंचेच्या पारावर उगवला होता. बऱ्याच दिवसांनी बाबू आल्यामुळे त्या सर्वांना फारच आनंद झाला होता. मग काय बाबूराव, आता तुम्हाला आमची काय आठवणच येत नाही. आता बायको पुढं तुम्हाला कशाचीच आठवण राहणार झाल्या. समोरचं माणूस बी डोळ्याला दिसनासं झालंय म्हणा की. पार आंधळ्यावानीच झालायसा जणू. नाना चेंगट बाबू पैलवानाला चांगलाच टोकरत होता. बघू नानांनी नानाला चिमटा काढला. आता काय सांगायचं गड्यांनो, ती बायको पडली गुरुची. मला काय दमच खाऊन देना झाल्या. सकाळ संध्याकाळ शाळेतल्या पोरावाणी नुसता अभ्यासाला बसवतीया. अगदी कंटाळाच आलाय बघा. आपल्या डोक्यात काय ते शिरतय व्हय, पण रंजना काय ऐकना झाल्या आणि आपलं तिच्या पुढं काय बी चालत नाही. बाबूने आपली व्यथा मोकळी करून टाकली. तिच्या मारी, म्हणजे तुमच्या डोक्यावरती बसायला लागली म्हणा की. मग त्यात काय अवघड आहे, सोप्पा असतंय की त्या. हुकमी उपाय असतो या. द्या की 2-4 गुच्छा ठेवून, आत्ता सरळ येत्या बघा. आता मारहाण झाली नाही तर तिला बायको म्हणतच नाही ती, आणि मारहाण केली नाही तर तो पुरुषच नाही असं म्हणत्या ती. लय शहाणपण करायला लागली तर बाया माणसांना हेच औषध असतं या बघा, एकदम रामबाण उपाय. नानाने परंपरेप्रमाणे चालू सल्ला दिला. अरे तुझ्या मायला, मग तर झालं सगळं माझं वाटुळं. बाय माणसाच्या अंगाला हात लावायची आपली पद्धत नाही. मी ह्यो असा पैलवान गडी. रंजना तशी लय नाजूक हाय. त्यात ती पुन्हा गुरुजी बी हाय. मला सोडूनच जाईल. बाबूने नेहमीप्रमाणे नानाच्या अप्रतिम सल्ल्याबद्दल त्याच्या पाठीत एक गुच्ची ठेवून दिली. रीती परंपरेप्रमाणे नाना पुन्हा ओरडला. तशी काही शेवा असेल तर सांगा, म्हणून नानाने घराचा रस्ताच पकडला. बाबू सुद्धा नाईलाजाने घरी निघाला. घरी त्याची पाटी पुस्तके वाट पाहतच होती. चायला ह्यो पुरा पिट्टा पडेपर्यंत अभ्यास केल्या बिगार बायको सोडत नाही आणि झोपायला सुद्धा देणार नाही. अगदी शाळेच्या पोरावानी माग लागते आपल्या. दिवस चालले होते. औरंगजेबाचा जन्म कधी झाला? राक्षस भुवनची लढाई कधी झाली? लॉर्ड डलहौसी भारतात केव्हा गव्हर्नर होता? दगड, धोंडे, माती, मसणं हे काही केल्या बाबूच्या लक्षात राहत नव्हतं. असा कसा गळाडाने नवरा पत्करलास? मास्तरणी बाबूच्या बायकोला हिणवत होत्या. म्हणून काही करून बाबूला ग्रॅज्युएट करायचंच,
बाबूची बायको रंजना आता हट्टासच पेटली होती. ती आक्रमकपणे बाबूच्या मागेच लागली होती. सकाळची गणित झाली का? इतिहासाचे 4 धडे वाचून ठेवायला सांगितले होते. मी आता तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. बाबू डोळ्यासमोर दिसताच त्याला धारेवर धरत नाही असा दिवसच उगवीनासा झाला. चायला ही बायको हाय का कोण हाय? त्या नवरा बायकोचं प्रेमाचं काहीच बोलना झाल्या. आता आपल्याला पोरं बाळ कधी होणार म्हणून सगळा गाव लक्ष ठेवून हाय. पण या बाईनं सगळ्या घरादाराची शाळा करून टाकल्या. ह्या नानाच्या सांगण्याप्रमाणे या बाईला चांगल्या सणसणीत गुच्छा घालायला त्याचे हात शिवशिवत होते. त्याशिवाय ही बाई सरळ व्हायची नाही. पण तिची भरलेली पुष्टकाया बघून त्याच्या काळजाचा लचका तुटत होता. मारली हाणली तर आपल्याला कायमची सोडून बापाकडे निघून गेली तर काय घ्या. गावात तोंड दाखवायला बी जागा शिल्लक राहणार नाही. बाबू विचारात पडला होता. त्यामुळे बाबू पैलवान तिच्या समोर अगदी म्याव मांजर झाला होता. 1-2 धडे वाचल्यानंतर ती थोडे जवळ येऊ देत होती. क्षणभर तिच्या स्पर्शाने बाबूचा राग कुठल्या कुठे पळून जात होता. तरी सुद्धा या प्रकाराने बाबू पैलवान चांगलाच वैतागला होता. त्याला काही सुचत नव्हतं. चमारिया बायकुच्या असे तणतणतच तो मोठमोठ्या टांगा टाकीत नाना चेंगटाच्या घरी पोहोचला. "ए नाना, जरा बाहेर ये, मला जरा तुझ्या बरोबर बोलायचं हाय." नाना आणि बाबू पैलवान दोघेही बोलत बाहेर पडले. बाबू पैलवान नानाला आपल्या बायकोची गाऱ्हाणी ऐकवत होता. ती रंजना आपल्याला कसा अभ्यास करायला लावत्या, आपल्याला नवरा म्हणून कशी किंमत देत नाही, नवरा बायकोचं सुख तर कुठल्या कुठं नाही, हे बाबू नानाला आवून आवून सांगत होता. एवढा मोठा पैलवान गडी, साऱ्या गावावरती दरारा ठेवणारा बाबू बायको समोर मात्र घायकुतीला आला होता. नानाला बाबूचे चांगलेच हसू देखील येत होते. दोघेही बोलत बोलत गावाबाहेरच्या डोंगरावरती जाऊन बसले होते. प्रश्न गंभीर होता. डोंगरावरती एका गुहेत शेंदूर थापलेला मारुती होता. तिथे कुणीच जात नव्हतं. आता नाना गंभीर अशी मुद्रा करून मुंबई प्रसिद्ध बॅरिस्टर खाती बाटलीवाला यांच्याप्रमाणे त्याला गंभीर सल्ला देत होता. आणि बाबू पैलवान एखाद्या गरीब अशिलाप्रमाणे दोन्ही हात जोडून नाना काय सांगतोय हे भक्तिभावाने ऐकत होता. हा नानाच आपला प्रश्न आता समाधानकारक सोडविल अशी बाबू पैलवानाची पक्की खात्री झाली होती. आणि अचानक एक दिवस बाबू घरातून नाहीसा झाला. बाबू बायकोला कंटाळून गावातून पळून गेला अशी गावभर बातमी पसरली. आता अशा अडाणी माणसाबरोबर लग्न केलेस, भोग आपल्या कर्माची फळं. 2-2 पोरं झालेल्या शाळेतल्या इतर शिक्षिका रंजनाला धीर द्यायच्या सोडून टोचून टोचून बोलत होत्या. 4-5 दिवस झाले तरी बाबूचा कुठेच काहीच पत्ता लागत नव्हता. मीच मेली हलकट त्यांना अभ्यास करायला लावला. मीच मेली हलकट सारखाच त्यांना अभ्यास करायला लावत होती. सोन्यासारखा माझा पैलवान आता कुठे गेला? काय जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नाही ना? बस आता बोडकी रणकी होऊन. रंजना पश्चातापाने फडाफडा आपल्याच थोबाडीत मारून घेत होती. कुठं असत्याली? काय खात असत्याली? त्यांना भूक आवरत नाही. 5 वाजेपर्यंत माझ्या पैलवानाला दम निघायचा नाही. बाबूचे गुण आठवून रंजना रडत होती. माझा दमदार गडी कुठं शोधू त्याला? आता नियमाप्रमाणे दैनिक चव्हाटा हरवल्याचा शोध मध्ये जाहिरात दिली. श्री बाबूराव पैलवान कुठे असाल तेथून ताबडतोब घरी निघून या. तुमच्या वृद्ध आईने अन्नपाणी सोडलं आहे. तुमची पत्नी सौ रंजनाने अंथरूण धरलं आहे. तुम्ही सांगाल तसे आम्ही वागायला तयार आहोत. अभ्यास बंद करू. घरी या. हे वाक्य खास रंजनाचे बरं का? सर्वसाधारण घरातून नाहीशा झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबात अंथरूण धरण्याची पद्धत असते. त्याप्रमाणे परंपरागत रीतीने रंजना गुरुजींनी विधीपूर्वक अंथरूण धरले. अजून तिने अन्नत्याग वगैरे केला नव्हता. त्यांच्यासाठी तरी हा जीव जगवला पाहिजे म्हणून ती रडत रडत का होईना 4 घास चापून जेवत होती आणि धरलेल्या अंथरुणावरती अधूनमधून घोरत सुद्धा होती. नाही खाल्लं तर देह वाळून जायचा. सगळं सैल पडणार. मग त्या आपल्याकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाहीत. मारुतीच्या शेवेला ते निघून जातील. म्हणून चांगले खाणेपिणे रंजनाला भागच पडत होते. एकंदरीत वातावरण भयंकर दुःखी आणि गंभीर दिसत होतं. परिस्थिती अवघड होती. रंजनाने धरलेल्या त्या अंथरुणाभोवती माणसं येऊन बसत होती. घोडभर चहा घेत, सरबत आणलंय, 4 मोसंबी आणलेत, काहीतरी खाऊन घे,
आया-बायांच्या आग्रहाखातर रंजनाला वारंवार सारखं काही ना काही खावं प्यावं लागत होतं. पडल्या पडल्या पटकन झोप सुद्धा लागत होती. नाना चेंगट रंजनाकडे लक्ष ठेवून होता. आज तो मुद्दाम रंजनाला भेटायला आला होता. अगं बया 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 बया, आता मी काय करू? हा देह माझा कुणासाठी सांभाळू? अहो नाना, काय बी करून मला माझा पैलवान तुम्ही आणून द्या. नाहीतर मी आता काय राहत नाही. डोसका आपटून ह्यो माझा जीव देणार हाय. मी परान सोडणार हाय. नानाला बघून रंजनाने ह्यो मोठा हंबरडाच फोडला. आता खरं सांगू का वहिनी, हे समद तुमच्यामुळंच झालंय. लबाड बोलत नाही. आता तुम्हीच बाबूरावांच्या मागं लागला होतासा. आता तो अभ्यास त्यांच्या डोक्यात काय बसत नाही. जीव देतो म्हणत होता. आता मी तरी काय बोलू त्याला? तुम्ही त्यांच्या बरोबर बायकोसारखं वागत नाही असं बी म्हणत होता. घर सोडून पळून जाणार हाय. रंजनाकडं लक्ष ठेवा म्हणाला. बया 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 बया, मीच हलकट. मला अक्कल नव्हती. आता ह्यो माझा पैलवान कुठं बघू? रंजना डोकं आपटायला लागली. वहिनी, आता मी त्यांना कुठून बी शोधून आणतो. पण पुन्हा त्रास द्यायचा नाही. अभ्यास करा म्हणायचं नाही. हवं तेव्हा खायला घालायचं आणि नवऱ्याच्या बायकोप्रमाणे राहायचं. नाहीतर ते पुन्हा पळून जातंय बघा कुठंतरी. रंजनानं सगळं कबूल केलं. एखादा मेलेला उंदीर फेकून द्यावा तसे तिने बाबूचे पाटी दप्तर नानाच्या समोर बाहेर भिरकावून दिलं. माझा पैलवान तेवढा नाना तुम्ही परत आणा. बाबू पैलवान डोंगराच्या घळीतील मारुतीच्या देवळात लपून बसला होता. तिकडं कुणीच जात नव्हतं. नाना सकाळ संध्याकाळ भाकरीचं गाठोडं घेऊन तिकडं जात होता. 4-4 भाकऱ्या खाऊन बाबू पैलवान दिवसभर गोधडीवरती घोरत पडत होता. रंजना गुरुजींचा पुरा धीर सुटेतोपर्यंत घरी जायचंच नाही असे त्याचे व नानाचे ठरले होते. बाबू पैलवान आला. सगळीकडे एकच आरडाओरड सुरू झाली. नाना पुढे अळटीत चालला होता. बाबू त्याच्या मागे खाली मान घालून चालत होता. बाबूला बघायला रस्त्यावरती एकच गर्दी दाटली होती. घ्या वहिनी, सांभाळा तुमचा ह्यो पैलवान. तुम्हाला कंटाळून धरणाकडे जीव द्यायला चालला होता. मी बघितलं म्हणून बरं झालं. नाहीतर भलताच प्रसंग उद्भवला असता बघा. नानाने आपले एकंदरीत महत्व वाढवून घेतले. माझं पैलवान म्हणून रंजनाने बाबूला घट्ट मिठी मारली. हे बघ रंजना गुरुजी, मी अभ्यास करणार नाही. ते गणित मले उमगत नाही. खरं वारं मतलब वारं मला काय बी सांगायचं नाही. बाबूने रंजनाला दम भरला. मी आत्ताच पाटी दप्तर फेकून दिलं या, असं म्हणत रंजना बाबूला घट्ट आवळीत होती. हे तुमच्या, चला की पळा घरी. नवरा बायकोला एकटं जरा राहून द्यात. नानाने जमलेल्या गर्दीला हाकलून काढलं. रंजनाने सुटकेचा निश्वास सोडला. नुकतीच वटपौर्णिमा झालेली होती. 7 जन्म हाच नवरा पाहिजे म्हणून तिने वडाला दोर गुंडाळला होता. त्यामुळे बाबू पैलवानाला ग्रॅज्युएट करण्याचा बेत तिने पुढच्या जन्मावरती आत्ताच्यासाठी तरी ढकलला होता.